पुण्यात दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते, त्यामुळे रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। यामध्ये 2 पुरुषांसह 5 महिलांचा समावेश आहे। त्यापैकी 2 महिला गर्भवती आहेत, त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय। एडिस डासांमुळे प्रसार होत असलेल्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न जोरदार सुरू झालेत आणि परिसरात धूर फवारणी करण्यात येते। 3 रुग्ण हे झिका ह्या व्हायरस विषाणूजन्य आजाराचे सापडलेले आहेत। त्यातला एक आम्हाला काल समजला, पण तो उशिरा म्हणजे मेच्या एंड आणि जूनच्या पहिल्या वीकमध्येच ती व्यक्ती आजाराने हडपसर एरियामध्ये होती आणि ती व्यक्ती व्यवस्थित पण झालेली आहे। तिच्या फॅमिलीमधले जे काय 2-3 लोकांना पण थोडीशी लक्षणं होती, ते सगळे आता बरे झालेले आहेत। पण त्यांनी एका खाजगी प्रयोगशाळेतून चेकिंग केलं होतं, रक्त नमुने तपासले होते, तर ते आम्ही आता परत घेऊन NIV मध्ये पाठवलेत इम्युनॉलॉजिकल स्टडीसाठी। आणि बाकीचे 2 पहिले जे पेशंट होते ते 2 तसेच आहेत, म्हणजे ते पण चांगले आहेत, त्यांची हेल्थ पण एकदम चांगली आहे। आणि कीटक प्रतिबंधक विभागाने आपली पूर्ण अळीनाशक कार्यक्रम राबवून स्प्रेइंग फॉगिंग वगैरे करून त्या एरियामध्ये जनजागृती पण केली आहे। नागरिकांना माहिती दिली आहे की आजाराने घाबरायचं नाही आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत। डास प्रतिबंधात्मक जे आहे ते आपण नेहमी जे करतो ते सगळं गुड नाईट वापरणं किंवा स्प्रे काय करणं, कपडे व्यवस्थित अख्खे कपडे घालून झोपणं, मस्किटो बाईट होऊ नये म्हणून, हे सगळे उपाययोजना नागरिकांनी करायच्या आहेत आणि घाबरून जायचं नाही आणि गरोदर महिलांनी थोडी काळजी घ्यायची।